श्री स्वामी समर्थ. कल्पना करा एक अशी भक्त स्त्री जिने आयुष्यभर फक्त दुःखच पाहिले, जिला सासरी कधी प्रेम मिळाले नाही, जिने उपाशी पोटी दिवस काढले, जिने अपमान सहन केला तरीही तिच्या ओठांवरून कधी विठ्ठलाचे नाव दूर गेले नाही. आणि शेवटी अशी वेळ आली की स्वतः पंढरपूरचा विठुराया आपल्या भक्तीसाठी वैकुंठ सोडून पृथ्वीवर आला. तिचे बंधन सोडवले, तिच्या रूपात राहून घरातील सर्व कामे केली आणि आपल्या भक्तीचा मान संपूर्ण जगाला दाखवून दिला. ही कथा आहे संत सखुबाईची. आजही लाखो वारकरी ही कथा डोळ्यात पाणी आणून सांगतात, कारण या कथेत भक्ती आहे, श्रद्धा आहे, दुःख आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भक्तासाठी धावून येणारा विठुराया आहे. चला तर मग जाणून घेऊया संत सखुबाईची संपूर्ण कथा. अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका धार्मिक आणि संस्कारी कुटुंबात एका कन्येचा जन्म झाला. त्या कन्येचे नाव ठेवण्यात आले सखुबाई. लहानपणापासूनच सखुबाईचे मन देवभक्तीत रमू लागले. इतर मुले खेळण्यात रमायची, पण सखुबाई मंदिरात जाण्यात आनंद मानायच्या. घरात पूजा सुरू झाली की त्या शांतपणे बसून विठ्ठलाचे नाम ऐकत. त्यांच्या आईवडिलांनीही त्यांच्यावर भक्तीचे सुंदर संस्कार केले होते. हळूहळू सखुबाई मोठ्या होत गेल्या तसे त्यांचे विठ्ठलावरचे प्रेमही वाढत गेले. त्यांच्या मुखातून सतत विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल हा नाम जप सुरू असायचा. गावात जेव्हा जेव्हा वारकरी यायचे तेव्हा त्या त्यांच्याकडून पंढरपूरची महिमा ऐकायचे. विठुराया विटेवर उभा आहे हे ऐकले की त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. त्या मनोमन म्हणायच्या, देवा, एकदा तरी तुझे दर्शन घडू दे. काळ पुढे सरकला आणि योग्य वय झाल्यावर सखुबाईचा विवाह झाला. त्या सासरी गेल्या, पण तिथे त्यांना सुख मिळाले नाही. त्यांच्या सासूचा स्वभाव अत्यंत कठोर होता. पहाटे अंधार असतानाच सखुबाईंना उठवले जाई. घर जाळणे, अंगण सावरणे, विहिरीवरून पाणी आणणे, दळण करणे, स्वयंपाक करणे, जनावरांना चारा घालणे अशी सर्व कामे त्या एकट्याच करत असत. दिवसभर काम करूनही त्यांना कौतुकाचे 2 शब्द मिळत नसत. उलट राग, अपमान आणि टोमणेच मिळत. काही वेळा त्यांना जेवायलाही उशीर होत असे, पण सखुबाई कधीही कोणाला उलट उत्तर देत नसत. त्या फक्त मनातल्या मनात विठ्ठलाचे नाम घेत राहायच्या. त्यांना खात्री होती की ती माझा विठुराया सर्व काही पाहत आहे. असा एकही दिवस जात नव्हता ज्या दिवशी सखुबाई विठ्ठलाचे नाम घेत नसत. हात काम करत असेल तरी मन पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी असायचे. रात्री सगळे झोपल्यावर त्या शांतपणे हात जोडून प्रार्थना करायच्या, विठुराया, मला काही नको, फक्त तुझ्या दर्शनाची ओढ कधी कमी होऊ देऊ नको. सखुबाईच्या आयुष्यात दुःख वाढत गेले, पण भक्ती आणखी दृढ होत गेली. संकटे वाढली तशी त्यांच्या मुखातील विठ्ठल नामाची गोडीही वाढत गेली. त्यांना एकच इच्छा होती की ती म्हणजे एकदा तरी पंढरपूरला जाऊन आपल्या विठुरायाचे दर्शन घ्यायचे. आणि मग एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा आला ज्याने सर्व काही बदलून टाकले. एक दिवस सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे सखुबाई पुन्हा कामाला लागल्या. पहाटेपासून रात्रीपर्यंत त्यांच्या हाताला क्षणभरही विश्रांती नव्हती. अंगण झाडणे, घर सावरणे, विहिरीवरून पाणी आणणे, जनावरांना चारा घालणे, धान्य निवडणे, दळण दळणे, स्वयंपाक करणे आणि शेतीतील कामे सुद्धा करणे. तिथून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या वाटेची कामे बाकी असायची. अशी सर्व कामे त्या एकट्याच करत असत. इतके कष्ट करूनही त्यांना कधी पोटभर अन्न मिळत नसे. अनेकदा सगळे जेवून झाल्यावर त्यांच्या वाट्याला फक्त अर्धी भाकर आणि थोडीशी भाजी येत असे. कधी तर तीही मिळत नसे. उपाशी पोटी सखुबाईच्या ओठांवर एकच नाम असायचे, विठ्ठल विठ्ठल. दळण दळताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे, पण हात मात्र जात्यावर फिरत राहायचे. त्या विठुरायाला आठवत प्रेमाने ओव्या म्हणत असत, जात्या रे, हळू फिर माझा विठ्ठल झोपला. नाम घेता घेता माझा जीव त्यांच्यात गुंतला. थोड्या वेळाने त्या पुन्हा म्हणत, दळते मी दळण, पण दळते माझे दुःख. विठ्ठलाच्या नामाने भरून जावे माझे सुख.
पुन्हा जात्यावर हात फिरवत त्या विठुरायाला हाक मारायच्या, विठ्ठला रे विठ्ठला तुझ्या विन कोण माझे, तुझे नाम घेता घेता विसरते सारे दुःख माझे. कधी त्या डोळे मिटून म्हणत, जात्यावरची ही ओवी तुझ्या चरणी अर्पण, माझे जीवन तुझ्यासाठी हाच माझा संकल्प. सखूबाईच्या या ओव्या म्हणजे त्यांच्या मनातील वेदना होत्या. प्रत्येक शब्दात विठुरायावरील प्रेम होते, प्रत्येक अश्रूत भक्ती होत्या. त्यांना खात्री होती की जगाने त्यांना समजले नाही तरी माझा विठुराया माझ्या मनातील प्रत्येक वेदना जाणतो. घरातील लोकांना मात्र त्यांच्या भक्तीची मोल कधीच समजले नाही. सासू त्यांना सतत रागवत असे, सारखा विठ्ठल विठ्ठल करून काय उपयोग, आधी काम कर असे ती वारंवार म्हणत असे. पण सखूबाई शांत राहायच्या. त्यांना माहिती होते की भक्ताचा खरा आधार फक्त भगवंत असतो. असेच दिवस जात होते, दुःख वाढत होते, पण सखूबाईची भक्ती कमी होत नव्हती. उलट प्रत्येक संकटानंतर त्यांचे विठुरायावरचे प्रेम अधिकच दृढ होत गेले. आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्यामुळे स्वतः पंढरपूरचा विठुराया आपल्या भक्तेच्या मदतीसाठी धावत आला. असेच दिवसामागून दिवस जात होते, दुःख वाढत होते, पण सखूबाईची भक्ती कमी होत नव्हती. एक दिवस पहाटेच गावात टाळ आणि मृदंगाचा गजर ऐकू येऊ लागला. ज्ञानोबा माऊली, तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम या जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातील लोक घराबाहेर येऊन पाहू लागले. पंढरपूरच्या वारीची दिंडी गावात आली होती. वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा होत्या, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा होता, हातात टाळ, मृदुंग, वीणा आणि भगवी झेंडा होता. प्रत्येकाच्या मुखात फक्त एकच नाम होते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा गजर सखूबाईच्या कानावर पडताच त्यांच्या हातातील काम थांबले. त्यांचे हृदय जोराने धडधडू लागले, डोळ्यात अश्रू आले. त्या धावत अंगणात आल्या आणि दूरवरून दिंडीकडे पाहू लागल्या. त्यांना वाटले, आज माझा विठुराया मला बोलवत आहे. सखूबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी मनोमन विठ्ठलाला नमस्कार केला आणि सासूकडे जाऊन प्रेमाने म्हणाल्या, आई मला एकदा पंढरपूरला जाऊ द्या. मला माझ्या विठुरायाचे दर्शन घ्यायचे आहे. मी दर्शन घेऊन लगेच परत येईन. घरी आल्यावर दुप्पट काम करीन. पण सासूचा राग अनावर झाला. ती मोठ्याने ओरडली, तुला पंढरपूरला जायचे आहे की घरची कामे करायची आहेत? रोज विठ्ठल विठ्ठल करत बसतेस, आधी घर सांभाळ. सखूबाई पुन्हा नम्रपणे म्हणाल्या, आई माझी एवढीच इच्छा आहे, आयुष्यात एकदाच मला विठ्ठलाचे दर्शन घडू द्या. पण सासूने त्यांचे एकही शब्द ऐकले नाहीत. उलट तिने घरातील लोकांना बोलवले, ही दिंडी बरोबर पडून जाईल, हिला बांधून ठेवा. क्षणात दोरी आणली गेली, सखूबाईचे हात बांधण्यात आले आणि त्यांना घरातील एका खांबाला घट्ट बांधून ठेवण्यात आले. त्यांचा पती सुद्धा आपल्या आईचेच ऐकत असत, पण पत्नीकडे कधी त्यांचे लक्ष सुद्धा नव्हते राहत. दार बाहेरून बंद करण्यात आले. बाहेर वारकऱ्यांचा नामगजर सुरू होता, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आणि घराच्या आत सखूबाईच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. त्या रडत रडत म्हणाल्या, विठुराया, मी तुझ्याकडे काहीच मागितले नाही, धन नाही, वैभव नाही, सुख नाही, फक्त एकदाच तुझे दर्शन मागितले. माझी ही इच्छा देखील पूर्ण होणार नाही का? देवा, आता तूच माझा आधार आहेस. सखूबाईची ही आर्त हाक वैकुंठापर्यंत श्री विठ्ठलाचे हृदय द्रवले. रखुमाईकडे पाहून विठुराया मंद हसले आणि म्हणाले, माझी सखू मला प्रेमाने हाक मारत आहे. आता मी थांबू शकत नाही. आणि पुढच्या क्षणी स्वतः पंढरपूरचा विठुराया आपल्या भक्तेच्या मदतीसाठी निघाला. सखूबाई रडत होत्या, त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. बाहेर वारकऱ्यांचा गजर सुरू होता, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पण त्या मात्र घरात खांबाला बांधलेल्या होत्या. त्या मनातून फक्त एकच प्रार्थना करत होत्या, विठुराया मला तुझे दर्शन घ्यायचे आहे.
मी आयुष्यात कधीच तुझ्याकडे धन मागितले नाही, सुख मागितले नाही. फक्त एकदाच तुझ्या चरणी यायचे आहे. आता तूच माझी मदत कर. सखूबाईची ही आर्त हाक थेट पंढरपूरच्या विठुरायापर्यंत पोहोचली. भक्ताचे दुःख पाहून भगवान कधीच शांत बसत नाही, असे संतांनी सांगितले आहे. त्या क्षणी श्री विठ्ठलाने आपल्या भक्तेचा धाव ऐकला आणि एका साध्या स्त्रीचे रूप धारण केले. क्षणात त्या खोलीत एक तेजस्वी स्त्री सखूबाई समोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर खूप प्रेम होते, तिच्या डोळ्यात माया होती. तिला पाहताच सखूबाई थोड्या शांत झाल्या. त्या आश्चर्याने म्हणाल्या, आई, तुम्ही कोण आहात आणि इथे कशा आलात? ती स्त्री हसली आणि प्रेमाने म्हणाली, सखू, आधी तू शांत हो, मी तुझी मदत करायला आले आहे. तुझ्या विठुरायाने मला पाठवले आहे. तू आता अजिबात रडू नकोस. तुझी पंढरपूरची वारी आज नक्की होईल. हे ऐकताच सखूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्या स्त्रीने हळूच सखूबाईच्या हातातील दोरी सोडली आणि म्हणाली, सखू, वेळ खूप कमी आहे. वारकरी पुढे जात आहेत. तू लगेच त्यांच्या सोबत निघ. तुझा विठुराया तुझी वाट पाहत उभा आहे. सखूबाई म्हणाल्या, पण माझ्या जाण्यानंतर घरचे लोक आले तर त्यांना काय सांगणार? ते तुम्हालाही त्रास देतील. ती स्त्री पुन्हा हसली आणि म्हणाली, त्यांची काळजी तू करू नकोस. तुझ्या जागी आता मी राहील. असे म्हणत ती स्त्री स्वतः त्या खांबाजवळ गेली आणि ज्या दोरीने सखूबाई बांधलेल्या होत्या, त्याच दोरीने स्वतःला बांधून घेतले. सखूबाई आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिल्या. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर किंचितच भीती नव्हती, उलट खूप शांतता आणि आनंद होता. ती म्हणाली, सखू, तू एक क्षणही इथे थांबू नकोस. विठुरायाच्या दर्शनासाठी निघ. तुझी अनेक वर्षाची इच्छा आज पूर्ण होणार आहे. सखूबाईंनी त्या स्त्रीच्या चरणांना स्पर्श केला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्या मनात म्हणाल्या, आई, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. इतके बोलून सखूबाई घरातून बाहेर पडल्या आणि धावत धावत वारकऱ्यांच्या दिंडीत जाऊन मिळाल्या. त्यांचा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. त्यांच्या मुखातून फक्त एकच नाव निघत होते, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि इकडे त्या घरात बांधलेली ती साधी स्त्री साधी नव्हती. तिच्या रूपात स्वतः पंढरपूरचा विठुराया आपल्या भक्तीचा मान राखत होता. पण हे रहस्य अजूनही कोणाला माहितीच नव्हते. पण हे रहस्य अजून कोणालाही माहीत नव्हते. सखूबाई वारकऱ्यांच्या दिंडीत सामील झाल्या. अनेक वर्षापासून ज्यांची वाट पाहत होत्या, तो दिवस अखेर उजाडला होता. त्यांच्या पायांना थकवा नव्हता, उन्हाची पर्वा नव्हती, भुकेची जाणीव नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच आनंद होता, आता काही दिवसात माझ्या विठुरायाचे दर्शन होणार. दिंडीत चालताना प्रत्येक वारकरी विठ्ठलाचे नाम घेत होता. टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता. कोणी अभंग म्हणत होते तर कोणी नाचत नाचत पुढे जात होते. सखूबाईही त्या सर्वांसोबत विठ्ठलाचे नाम घेत चालल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. इकडे घरात काही वेळाने सासू आली. तिने दार उघडले आणि पाहिले तर सखूबाई खांबाला बांधलेल्या दिसत होत्या. ती म्हणाली, आता बस, इथेच राहा. पंढरपूरला जायचे स्वप्न विसरून जा. असे बोलून तिने दोरी सोडली आणि नेहमीप्रमाणे घरातील कामाला लावले. पण तिला काय माहीत, ती सखूबाई नव्हती. स्वतः पंढरपूरचा विठुराया सखूबाईच्या रूपात उभा होता. विठुरायाने शांतपणे सर्व कामे सुरू केली. विहिरीवरून पाणी आणणे, अंगण झाडणे, जनावरांना चारा घातला, जात्यावर दळण दळले, चूल पेटवून स्वयंपाक केला. प्रत्येक काम इतक्या प्रेमाने आणि इतक्या वेगाने झाले की घरातील सर्वजण आश्चर्याने पाहू लागले होते. सासू मनात म्हणाली, आज सखूला काय झाले आहे? रोजपेक्षा आज काम इतकी लवकर होत आहे. पण तिच्या मनात एकदाही आले नाही की तिच्या घरात साक्षात विठ्ठल सेवा करत आहे. सखूबाई तर पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर स्वतः श्री विठ्ठल होते सखूबाईच्या रूपात त्या घरात राहू लागले होते. पहाट होण्याआधीच ते रोज उठत, अंगण झाडत, सडा घालत, विहिरीवरून पाणी आणत, जात्यावर दळण दळत, चूल पेटवत आणि अत्यंत प्रेमाने स्वयंपाक करत. पण त्या दिवशी एक वेगळीच गोष्ट घडू लागली. श्री विठ्ठल जे अन्न बनवत होते
ते साधे अन्न नव्हते, त्या अन्नात भक्ती होती, प्रेम होते आणि भगवंताची कृपा होती. घरातील सगळेजण रोज प्रमाणे जेवायला बसले. त्यांनी पहिला घास तोंडात टाकला आणि त्यांना त्या अन्नाची चव काही वेगळीच वाटली. एवढी गोड चव त्यांनी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. सासू मनात म्हणाली, आज चकूने असे काय केले आहे की अन्न इतके स्वादिष्ट झाले आहे. रोज हिच्यावर रागवतो, पण आज हिने केलेल्या जेवणात काहीतरी वेगळे समाधान आहे. दिवस पुढे जाऊ लागले तसे आणखी एक बदल दिसू लागला. घरातील लोकांचा राग कमी होऊ लागला, बोलण्यातला कठोरपणा कमी झाला. मनातील चिडचिड हळूहळू नाहीशी होऊ लागली. घरात पूर्वीसारखे भांडण होत नव्हते. वातावरण शांत आणि प्रसन्न झाले होते. सासूलाही स्वतःमध्ये बदल जाणवू लागला. पूर्वी छोटी छोटी गोष्ट झाली तरी तिला राग यायचा, पण आता तिच्या मनात आपोआप शांतता निर्माण होत होती. ती विचार करू लागली, मला असे का वाटत आहे? माझा स्वभाव अचानक इतका कसा बदलला? तिला माहित नव्हते की हे सर्व त्या अन्नाचा परिणाम नव्हता, तर त्या अन्नामध्ये असलेल्या भगवंताच्या कृपेचा प्रभाव होता. कारण स्वतः श्री विठ्ठल प्रेमाने अन्न शिजवत होते. ज्या घरात भगवान स्वतः स्वयंपाक करतात, त्या घरातील वातावरण बदलल्याशिवाय कसे हो राहील. एक दिवस सासूने मनातच म्हटले, आजकाल सकूच्या हातच्या अन्नात इतकी गोडी कशी आली आहे? तिच्या चेहऱ्यावरील नेहमी आनंद दिसतो, तिच्यात इतका बदल कसा झाला? पण तिला हे कळत नव्हते की तिच्या समोर उभी असलेली सकू ही पण तिला हे कळत नव्हते की तिच्या समोर उभी असलेली सकू ही खरी सकू नव्हती. तिच्या रूपात साक्षात पंढरपूरचा विठुराया होता. आपल्या भक्तीचा मान राखण्यासाठी तो स्वतः त्या घरात सेवा करत होता. असे म्हणतात की भगवान ज्या घरात राहतात, त्या घरातून हळूहळू राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार दूर होऊ लागतो. प्रेम, दया आणि समाधान वाढू लागते. सखूबाईच्या घरातही नेमके तेच घडत होते. कोणालाच अजून सत्य समजले नव्हते, पण विठुरायाची कृपा त्या घरात बरसू लागली होती. दुसरीकडे सखूबाई वारकऱ्यांसोबत पुढे पुढे चालत होत्या. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर दूरवर पंढरपूरचा कळस दिसू लागला. कळस दिसताच सखूबाईचे पाय थांबले. त्यांनी दोन्ही हात जोडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, विठुराया, आज माझे जीवन धन्य झाले. आज माझे भाग्य जागे झाले. थोड्याच वेळात सर्व वारकरी चंद्रभागा नदीच्या तीरावर पोहोचले. प्रत्येकाने प्रेमाने चंद्रभागा मातेचे दर्शन घेतले. सखूबाईही नदीच्या काठी गेल्या. त्यांनी दोन्ही हातांनी पाणी घेतले आणि डोळ्यांना लावले. मनापासून प्रार्थना केली आणि पवित्र स्नान केले. स्नान करून त्या ओल्या वस्त्रांनीच विठुरायाच्या मंदिराकडे धावत निघाल्या. मंदिराचा प्रत्येक दगड त्यांना पवित्र वाटत होता. प्रत्येक पावलागणिक त्यांचे हृदय भरून येत होते. मंदिरात प्रवेश करताच त्यांनी दूरवर विटेवर उभा असलेला आपला सावळा विठुराया पाहिला. दोन्ही हात कमरेवर ठेवून भक्ताची वाट पाहणारा तो करुणामूर्ती विठ्ठल पाहता सखूबाईच्या डोळ्यातून अश्रूचा पूर आला. त्या धावत जाऊन विठुरायाच्या चरणांवर पडल्या आणि रडत रडत म्हणाल्या, विठुराया, आज माझा जन्म सफल झाला. आज तुझ्या दर्शनाने माझे सारे दुःख संपले. आता मला या जगात दुसरे काहीही नको. तुझे चरणच माझे वैकुंठ आहेत. असे म्हणत त्या विठुरायाच्या चरणावर डोके ठेवून रडत राहिल्या. आणि पुढे असा एक अद्भुत प्रसंग घडला, ज्यामुळे संपूर्ण पंढरपूर आश्चर्यचकित झाले. सखूबाई विठुरायाच्या चरणावर डोके ठेवून रडत होत्या. अनेक वर्षाचे दुःख त्या अश्रूमधून वाहून जात होते. त्यांनी डोळे भरून आपल्या विठुरायाकडे पाहिले. त्यांना आता या जगातील कोणत्याही गोष्टीची इच्छा उरली नव्हती. त्यांचे मन पूर्णपणे विठ्ठलाच्या विलीन झाले होते. वारकरी नाम घेत होते. मंदिरात घंटानाद सुरू होता. सर्व भक्त विठुरायाच्या दर्शनात मग्न होते. तेवढ्यात सखूबाईच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आली. त्यांच्या ओठांवर शेवटचे शब्द आले, विठ्ठला, आता मला तुझ्या चरणी ठेव. त्यांनी इतके ध्यानमग्न झाले. असे म्हणत त्यांनी विठुरायाच्या चरणांवरच आपले प्राण सोडले, असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. मंदिरात उपस्थित असलेले वारकरी हळहळले. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. सर्वांनी प्रेमाने सखूबाईचा देह उचलला आणि चंद्रभागा नदीच्या तीरावर आणला. तेवढ्यात पंढरपूरच्या मंदिरात
रखुमाईने श्री विठ्ठलांना विचारले, नाथ, तुमची परमभक्त सखुबाई तुमच्या दर्शनासाठी इतके कष्ट सहन करून आली आणि आता तिचा देह चंद्रभागेच्या तीरावर आहे. तिच्या सासरी तर तुम्ही अजून तिच्या रूपात सेवा करत आहात. आता पुढे काय होणार? रखुमाईचे शब्द ऐकून श्री विठ्ठल प्रेमाने हसले. ते म्हणाले, रखुमाई, माझ्या भक्तीचा मान मी कधीच कमी होऊ देणार नाही. सखुबाईचे अजून पृथ्वीवरील कार्य पूर्ण झालेले नाही. असे म्हणत रखुमाई स्वतः चंद्रभागेच्या तीरावर गेल्या, असे वारकरी परंपरेत सांगितले जाते. त्यांनी प्रेमाने सखुबाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि विठुरायाचे नाम घेतले. क्षणात सखुबाईच्या शरीरात हालचाल झाली. त्यांच्या डोळ्यांनी हळूहळू उघडले. समोर साक्षात रखुमाई उभ्या होत्या. सखुबाई उठून बसल्या आणि लगेच रखुमाईच्या चरणी पडल्या. रखुमाई म्हणाल्या, सखू, तुझी भक्ती पाहून आम्ही दोघेही प्रसन्न झालो आहोत, पण अजून तुला घरी परत यायचे आहे. तुझ्या रूपात स्वतः विठुराया तुझ्या घरी सेवा करत आहेत. आता तू लगेच निघ. हे ऐकताच सखुबाईच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. त्या म्हणाल्या, आई, माझ्यासारख्या साध्या भक्तीसाठी माझा विठुराया स्वतः सेवा करत आहे, हे माझे किती मोठे भाग्य. रखुमाईंनी त्यांना आशीर्वाद दिला. सखुबाईंनी पुन्हा एकदा विठुरायाचे दर्शन घेतले आणि घाईघाईने आपल्या गावाच्या दिशेने निघाल्या. त्यांना एकच ओढ लागली होती, आता माझ्या विठुरायाला पुन्हा भेटायचे. आणि दुसरीकडे सखुबाईच्या रूपात स्वतः श्री विठ्ठल अजूनही त्यांच्या घरात शांतपणे सेवा करत होते. पण आता तो दिव्य खेळ संपण्याची वेळ जवळ आली होती. सखुबाई पंढरपूरहून आपल्या गावाकडे निघाल्या. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, माझ्या घरी माझ्या रूपात सेवा करत असेल. त्या भरभर चालत होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. प्रत्येक पावलागणिक त्या विठ्ठलाचे नाम घेत होते. काही दिवसांनी सखुबाई आपल्या घरी पोहोचल्या. घराजवळ आल्यावर त्यांनी पाहिले की अंगण स्वच्छ आहे, घरात चूल पेटलेली आहे आणि नेहमीप्रमाणे सर्व कामे सुरू आहेत. त्या हळूहळू घरात गेल्या. इतक्यात घरातील लोकांनी दारात उभ्या असलेल्या सखुबाईकडे पाहिले. पण त्याच वेळी घरात सखुबाईच्या रूपात दुसरी एक स्त्रीही उभी होती. ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. आता खरी सखुबाई कोण, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला. सखुबाई शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांनी हात जोडले आणि मनात विठुरायाचे नाम घेतले. तेवढ्यात सखुबाईच्या रूपात उभ्या असलेल्या त्या स्त्रीच्या शरीरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला. क्षणात संपूर्ण घर दिव्य प्रकाशाने उजळून गेले. सुगंध दरवळू लागला. सर्वजण थरथर कापत उभे राहिले आणि पुढच्याच क्षणी त्या स्त्रीच्या जागी साक्षात पंढरपूरचा सावळा विठुराया प्रकट झाला. कमरेवर हात ठेवलेले, पिवळे पितांबर परिधान केलेले, गळ्यात तुळशीची माळ आणि चेहऱ्यावर प्रेमळ हास्य. हे दिव्य रूप पाहताच सासू सासरे, पती आणि घरातील सर्वजण जमिनीवर दंडवत पडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. श्री विठ्ठल प्रेमाने म्हणाले, ही माझी सखू आहे. हिने आयुष्यभर दुःख सहन केले, पण माझे नाम कधी सोडले नाही. तुम्ही हिला त्रास दिलात तरी हिने तुमच्यासाठी वाईट विचार केला नाही. म्हणूनच मला स्वतः तिच्या घरी येऊन तिची सेवा करावी लागली. लक्षात ठेवा, जो माझ्या भक्ताला दुःख देतो त्याचे दुःख मला जाणवते आणि जो माझ्या भक्तावर प्रेम करतो त्याच्यावर माझी कृपा कायम राहते. हे शब्द ऐकून सासू रडू लागली. ती सखुबाईच्या चरणी पडली आणि म्हणाली, सखू, मला माफ कर. मी तुला ओळखले नाही, तुझ्या भक्तीची थट्टा केली, तुला खूप दुःख दिले. सखुबाईंनी तिला लगेच उठवले आणि म्हणाल्या, आई, माझ्या मनात तुमच्याविषयी कधीच राग नव्हता. माझा विठुराया माझ्या सोबत होता म्हणून मी सर्व सहन करू शकले. तुम्ही मला आशीर्वाद द्या, एवढीच माझी इच्छा आहे. सखुबाईने हे प्रेम पाहून घरातील सर्वजण आणखी भारावून गेले. त्या दिवसापासून त्या घरात कधीच भांडण झाले नाही. सर्वजण प्रेमाने राहू लागले. रोज विठ्ठलाचे नाम घेतले जाऊ लागले. घरात पूजा होऊ लागली. विठुरायाच्या कृपेने त्या घरात सुख, समाधान आणि शांती नांदू लागली. तर
संत सखुबाईची कथा आपल्याला एक अमूल्य शिकवण देते. जीवनात कितीही संकटे आली तरी भगवंतावरील विश्वास कधी सोडू नका. लोक तुमचा अपमान करतील, तुमची थट्टा करतील, तुम्हाला दुःख देतील, पण जर तुमच्या ओठांवर देवतांचे, भगवंताचे नाम आणि मनात खरी भक्ती असेल तर योग्य वेळी भगवान स्वतः तुमच्या मदतीला धावून येतात. कदाचित ते आपल्याला दिसणार नाहीत, पण त्यांची कृपा आपले रक्षण करत असते. म्हणून आजपासून रोज काही वेळ तरी मनापासून श्री विठ्ठलाचे नामस्मरण करा. कारण संतांनी सांगितले आहे की कलियुगात नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे. ज्या घरात श्री विठ्ठलांचे नाम घुमते त्या घरात लक्ष्मी नांदते, मनाला शांती मिळते आणि जीवनात योग्य दिशा मिळते. जर तुम्हाला ही संत सखुबाईची ही पवित्र कथा आवडली असेल तर एकदा मनापासून बोला, संत सखुबाईची ही कथा फक्त एका भक्त स्त्रीची कथा नाही, तर प्रत्येक त्या भक्ताची कथा आहे, जो संकटातही भगवंताचे नाव सोडत नाही. सखुबाईकडे धन नव्हते, वैभव नव्हते, मोठेपणा नव्हता, पण त्यांच्याकडे एक अशी संपत्ती होती जी जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी होती, आणि ती म्हणजे विठ्ठलावरची अढळ श्रद्धा. विचार करा, सखुबाईच्या आयुष्यात किती दुःख आले, उपाशी राहावे लागले, अर्धी भाकर खाऊन दिवस काढावे लागले, दिवसभर कष्ट करावे लागले, अपमान सहन करावा लागला, तरीही त्यांच्या तोंडातून कधी कोणासाठी वाईट शब्द निघाला नाही. त्यांनी कधी विठुरायाला विचारले नाही की देवा माझ्या वाटेला इतके दुःख का. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे प्रत्येक विश्वासासोबत विठ्ठलाचे नाम घेत राहिल्या. आणि म्हणूनच योग्य वेळ आल्यावर स्वतः पंढरपूरचा विठुराया आपल्या भक्तीच्या मदतीला धावत आला. देवाला सोन्याचे दागिने नको होते, मोठमोठे यज्ञ नको होते, मोठ्या देणग्या नको होत्या. देवाला हवे होते फक्त एक निर्मळ मन आणि प्रेमाने घेतलेले त्यांचे नाम. आज आपणही विचार करूया, आपण देवाकडे रोज काही ना काही मागत असतो. पैसा दे, सुख दे, नोकरी दे, व्यवसाय वाढू दे, संकट दूर कर, पण आपण कधी सखुबाई सारखे प्रेमाने फक्त एवढे म्हणतो का की देवा मला तुझ्या चरणी भक्ती दे, माझ्या मनात तुझे नाम कायम राहू दे. संत सखुबाईची कथा आपल्याला शिकवते की संकटे ही भक्ताची शिक्षा नसतात. अनेक वेळा ती भक्ताची परीक्षा असते, आणि जो भक्त त्या परीक्षेत भगवंताचा हात सोडत नाही, त्याचा हात स्वतः भगवान कधीच सोडत नाही. वारकरी संप्रदायात एक सुंदर भावना सांगितली जाते. विठ्ठल आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. कधी तो मित्र बनून येतो, कधी आई बनून येतो, कधी अनोळखी माणसाच्या रूपात मदत करतो, आणि गरज पडली तर सखुबाईच्या कथेसारखा स्वतः सेवक बनूनही आपल्या भक्तांची सेवा करतो. म्हणूनच विठुरायाला भक्त वत्सल्य म्हणतात. मग या कथेतून आपण काय शिकायचे? पहिली गोष्ट म्हणजे रोज थोडा वेळ तरी विठ्ठलाचे नाम घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचाही अपमान करू नका, कारण कोणत्या रूपात भगवंताचा भक्त आपल्या समोर उभा आहे हे आपल्याला कधीच माहित नसते. तिसरी गोष्ट, आई, वडील, गुरु आणि घरातील मोठ्या माणसाचा आदर करा. त्यांची सेवा ही देखील भगवंताची सेवा आहे. चौथी गोष्ट, संकट आले म्हणून भक्ती सोडू नका. उलट संकटाच्या काळात भगवंताचे नाम आणखी वाढवा. आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, देवाला तुमची श्रीमंती दिसत नाही, देवाला तुमचे मन दिसते, तुमचे प्रेम दिसते, तुमचा विश्वास दिसतो. कदाचित आज तुमच्या जीवनातही काही दुःख असेल, घरात अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, मनाला शांती नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सखुबाई सारखी श्रद्धा तुमच्या मनात असेल तर योग्य वेळी विठुराया तुमच्यासाठीही मार्ग नक्की काढेल. कदाचित तो तुम्हाला दिसणार नाही, पण त्यांची कृपा नक्कीच तुमच्या सोबत असेल. चला तर आज या पवित्र कथेच्या शेवटी आपण सर्वजण मनापासून आपल्या विठुरायाला प्रार्थना करूया. हे पंढरीनाथा, आमच्या मनात तुझ्यावरील प्रेम कधी कमी होऊ देऊ नको. आमच्या मुखातून तुझे नाम कधी दूर होऊ देऊ नको. संत सखुबाई सारखी श्रद्धा आम्हालाही दे. संकटातही तुझ्यावर विश्वास ठेवण्याची शक्ती दे. आमच्या घरात प्रेम राहू दे, समाधान राहू दे, आणि तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे. जर तुम्ही ही कथा मनापासून ऐकली असेल तर एकदा प्रेमाने बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपल्या सर्वांच्या जीवनात श्री विठ्ठल आणि माता रखुमाई यांची कृपा सदैव राहो. आपल्या सर्वांच्या जीवनावर श्री विठ्ठल आणि माता रखुमाई यांची कृपा सदैव राहो. रामकृष्ण हरी.
ही कथा आपल्याला सांगतो की जो भक्त मनापासून आणि निस्वार्थ भावनेने भगवंताचे नाम घेतो, त्यांच्या मदतीसाठी स्वतः भगवान धावून येतात. संत सखुबाईची भक्ती इतकी महान होती की स्वतः श्री विठ्ठलांनी त्यांच्या भक्तीचा मान राखला आणि त्यांना पंढरपूरच्या दर्शनाला पाठवले. म्हणून ही कथा तुमच्या मनाला थोडी जरी भावली असेल तर नक्कीच एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझ्या मेहनतीला यश मिळाले असे वाटतात. ही माहिती तुमच्या मनाला भिडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.